तुम्ही डोंगर बघितलंय, डोंगर त्याला ढग टेकतात. हे आहे समोर दिसतंय ग्लेशियर. सो आता आम्ही पोहोचलेलो इंडिया चायना बॉर्डर, बट ही नाही आहे, पुढे आहे. बट आर्मीवाल्यांनी आम्हाला इथेच थांबवलंय, पुढे जायला सांगितलं नाही, फॉर सेफ्टी रिझन काही असेल म्हणून. ढगाच्या वरती तो बघ ना कसला सुळका वाटतोय, ते एक नंबर, नुसतं टोक वरती आलाय त्याचं. धीरे धीरे बोल कोई सुनना ले. हे लावा चार्जिंगला लावा. सो गुड मॉर्निंग गाईज. काय हालत झालंय, फुल टेम्परेचर 5 आहे. रात्री आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा टेम्परेचर 4 होतं. मजबूत थंड, खतरनाक, फुल बँड वाढले. एवढं सगळं अंगावर येऊन आई मला एखादा खतरनाक वाली गोष्ट दाखवतो. काय सीन आहे बघा. कुठे आहेत आम्ही दाखवतो तुम्ही डोंगर बघितलंय, डोंगर त्याला ढग टेकतात. हे आहे समोर दिसतंय ग्लेशियर आणि हे पूर्ण डोंगर आहेत. म्हणजे विचार करा आम्ही किती हाईटवर आहे. काय वाटतंय बघायला भाई. सुपर्ब. मजा आली, एक नंबर. मग आता रेडी होऊन जाणार इंडिया चायना बॉर्डर आहे ते, आणि मग तिथून मग रिटर्न होऊन बॅक टू मग कल्पा, आणि कल्पानंतर मग पुढे. सो हा आजचा पूर्ण प्लॅन आहे. बाकी तर मजा येते इकडे. काय वाटतंय यार, भारी वाटतंय, मस्त वाटतंय. फुल पैसा वसूल झाला. रात्री जेवढी बँड वाजली नाही येताना, आता हे बघून ना तितकंच भारी वाटतं. आता चाललोय इंडिया चायना बॉर्डर बघायला. इथून किती किलोमीटर आहे? 3 किलोमीटर आहे. आणि जास्त पुढे पण पाठवत नाही. बॅगा बिगा नाही येणार, कारण परत इथेच यायचं आहे. नाश्ता वगैरे करून जाणार. सो आता आम्ही पोहोचलेलो इंडिया तिबेटन बॉर्डर, इंडिया चायना बॉर्डर. बट ही नाही आहे, पुढे आहे. बट आर्मीवाल्यांनी आम्हाला इथेच थांबवलं आहे, पुढे जायला सांगितलं नाही, फॉर सेफ्टी रिझन काही असेल म्हणून. सर कोणाला पुढे सोडत नाही आहे. सो आता इथूनच आम्ही परत चाललो आहे. बघू आता नेक्स्ट जे इथल्या चितकुल देवीचं मंदिर आहे, तो आता तिथे जाऊन दर्शन वगैरे घेऊ. एक होतं इंडिया चायना बॉर्डर मीन्स बघायची, बट ठीक आहे नाही, फॉर सेफ्टी रिझन भाई काही असेल म्हणूनच त्यांनी सांगितलं असणार की नाही नका जा. हो ठीक आहे, आता बघू पुढे जाऊ. तर मंडळी झालं आहे आमचं पॅकिंग. आता इकडून निघतोय. तर इथून जाणार आम्ही कल्पाला. ते हे जे दिसतंय इथे आम्ही थांबलेलं आहे. ॲक्च्युली हॉटेल वगैरे नाही, इथे होमस्टे असते. मीन्स एक घर आहे त्यांचं, त्याच्यातच ते मग वरती प्रॉपर रूम्स त्यांचे आहेत आणि तिथे राहायला वगैरे येतात आणि जेवण वगैरे एक नंबर. सो हे चितकुलमध्ये आम्ही थांबलेलो. होमस्टे त्यांचं नाव आहे आदित्य होमस्टे अँड ढाबा. मस्त सर्विस होती,
रूम पण छान आहेत, क्लीन आहेत आणि जेवण तर भाई एक नंबर होतं जेवण. मस्त वाटलं जेवण. सो हे आहेत त्यांचे, ज्यांचं घर आहे. आपलं नाम? यांचं नाव आहे. खूप छान नेचर आहे आणि प्रॉपर जी पण सर्विस होती ना, छान जेवण तर एक नंबर. सो कधी येणार असतील तर इथे नक्की तुम्ही स्टे करू शकता. हा ऑनलाईन पण आहे त्यांचा आय गेस. सो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बुकिंग वगैरे करून इथे थांबू शकता. चला तर मंडळी, आता करूया आजच्या प्रवासाला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. थोडा रिमझिम पाऊस चालू झाला आहे. होपफुली पुढे जाऊन थांबला पाहिजे, कारण रेनकोट वगैरे काहीच नाही घातलंय आणि थंडी तर एकदम मजबूत आहे भाई. हा जर असाच चालू राहिला तर बँड वाजेल. जास्त वेळ नाही राहिला पाहिजे भाई. दारे पावसा येऊ नको दिवसा. आयला कुत्रा व कसा डेंजर दिसतोय हा. जायला भारी. ए जाऊ दे, आम्हाला जाऊ दे रे. जायला वरती मारामारी करतात ते. पावसाने ना पूर्ण बँड वाजवून टाकलंय. वाटलं नव्हतं एवढा होईल, पण काहीतरी जास्तच चालू झाला. सो मी असं वाटलं रूम्सवरतीच रेनकोट वगैरे घालून निघाले असते ना तर शपथ बरं झालं असतं. आम्हाला वाटलं खाली कमी होईल, पण उलटं झालं सगळं. हा पाऊस मध्ये मध्ये आमची घाण करते पूर्ण प्लॅनिंगची. झालंय आता सगळं. आता परत जायचंय. पावसाचा रे. ही जर रात्री हालत असती ना, पाऊसने अशी घाण केली असती ना तर वाटत लागली असती. एक ठीक आहे की सकाळी हे जे झालंय, जे सीन झालाय जो सकाळी झालाय, कारण रात्री तर विजिबिलिटी 0 होती, काहीच कळत नव्हतं. आता दिसतोय तरी रोड, आजूबाजूचा परिसर. हा खतरनाक रोड आहे हा भाई, खूप डेंजर रोड आहे. अराउंड 30 किलोमीटरचा हा रोड आहे, जो फुल ऑफ रोडिंगनी भरलेला आहे. ॲक्च्युली हे हाईटवर पण खूप आहे, त्याच्यामुळे थोडा पाऊस इथे आहे. होपफुली पुढे नसेल कल्पला वगैरे. तर कल्पला वगैरे पण पाऊस राहिला तर आजच्या फुल डे असा रडत निघेल, कारण थंडी एवढी आहे ना. हात एकदम फुल सुन्न पडलेत. ॲक्सिलेटर आणि क्लच दोन्ही कसे मॅनेज करतोय भाई आम्हालाच माहिती. फुल ट्रॅफिक झाले, फुल ट्रॅफिक. फक्त एक स्कॉर्पिओ आलेली समोरून. हा आरामध्ये आर्मीवाले ट्रक होते मागे आणि त्यांच्या समोर एक आमच्या साईडने स्कॉर्पिओ येत होती. त्या स्कॉर्पिओ आल्यामुळे फुल रोड ब्लॉक झाला. लेफ्ट साईडला बघती ना तुम्ही, खतरनाक दरी आहे. सरकलेली मगाशी. एकदम छोटा रोड होता. लेफ्ट साईडला पाय टेकवायला जागाच नव्हती. आर्मी वाले अपने देश की शान. पुढे आर्मीचा कॅम्प आहे, सर्व दिसत.
काय सीन आहे यार, समोर बघतात ना नुसते नो कॅप माउंटेन, नुसतं बर्फ बर्फ पडलंय डोंगरावरती, भारी वाटतंय. आता रेकॉम्पेला आमचा एक ऑफिसचा फ्रेंड आहे, त्याला तो पण फिरायलाच निघालाय. तो फिरायला निघाईन तसे तो वर्क फ्रॉम होमचा फुल फायदा घेतोय. मीन्स पहिले शिमलाला थांबलेला, तिथे 10 दिवस बुक केलं रूम, मंडे टू फ्रायडे ऑफिस करून सॅटर्डे संडे फुल फिरून घेतोय. तसंच प्रत्येक आता तो स्पितीला जाणार आहे पुढे. आता तिथे रेकॉम्पेला थांबलोय. बोलला की भेटा जर इकडून जाणार. बघू आता त्याला भेटू, थोड्या गप्पा वगैरे मारू आणि मग पुढे कल्पाला जायचं यार. हे पावसाने घाण केलंय की इकडे घाण झालं काय कळत. गाड्यांची तर फुल हालत होणार आहे. पहिलेच हालत झाले तिथे, आणि आता ते असा हा चिखल आता फुल माखवणार आहे गाड्यांना. ह्याच्या मागे उभं राहणं म्हणजे पाप आहे. त्याला तोंडावरती फेकतो. आता नेक्स्ट होल्ड रेकॉम्पे काय कुठचा पेपॉम्पे माहिती नाही. व्हाईट एकदम ढगाच्या वरती तो बघ ना कसला सुळका वाटतो ते. एक नंबर नुसता टोक वरती आलाय त्याचं. अच्छा मायला किन्नर कैलासचा व्ह्यू जो आपल्याला मेन आहे व्ह्यू, किन्नर कैलासचा व्ह्यू बघायचा. तो बघू इथून. तो एकाला विचारला आम्ही, तर बोलली इथून तुम्हाला छान व्ह्यू भेटेल. हो ढग आहेत, ढगामुळे अर्धा कव्हर केला आहे त्यांनी पर्वताला. होपफुली पुढे जाऊ, बघू आता पुढपर्यंत कुठून छान व्ह्यू भेटतो. आणि हा आहे कुन्नूर कैलास. कसला भारी वाटतोय. आणि इथे तो जर तुम्ही बघतील ते कल्पा विलेज आहे खालच्या साईडला. व्हिडिओमध्ये तुम्हाला भारी वाटत असेल, विचार करा ॲक्च्युअलमध्ये समोरासमोर बघितल्यावर कसली भारी फिलिंग येत असेल यार. आता क्लाउड आलेत म्हणून, नाहीतर हे क्लाउड नसते ना तर भाई अजूनच भारी वाटलं असतं. चलो आता जातो पुढे. आता खाली उतरून कल्पा विलेजमध्ये जाऊ आणि तिथे एक मॉनिटरी आहे ती पाहू. ती पण खूप छान आहे. आता विशालने बघितलं गुगल मॅपवरती, ती कल्पा मॉनिटरी 4ला ओपन होणार आणि आता वाजलं 3:30. बघू आता तिथे गेल्यावरती चांगलं लोकेशन असेल तर अर्धा तास फोटो बिटो काढत बसू. अर्धा तास घालवण्यात काय, असं तर आम्ही एवढा टाईमपास करत असतो रोज. 3-4 तास टाईम वेस्ट करतोच, तर अर्धा तास टाईम वेस्ट करायला काय. हे आहे कल्पा विलेज, कल्पा, आणि पुढे आहे कल्पाची मॉन्स्ट्री. आता आपण तिकडेच जाणार आहोत. कसे भारी वाटतात झाडे इथे. ही जुनी घरं बघायला ना सही वाटतंय. अशी बांधल्यात बघा फुल दगडाची. तू काढणार नाही ना? पकड. नाही पकडणार. मी पण काढणार की. तुला पण काढायचा व्हिडिओ असं बोल ना मला. तू सांगतच नाही. सांग मित्र, मी तुझा व्हिडिओ काढेल. नहीं मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली. ये रिशा ये. अरे बापरे, हा एंट्री मध्ये का. व्हिडिओ
काय नाही तिथे पण चालते रे, तिथे पण चांगलं वाटतं ते. कैसा युट्यूबर बनेगा रे ये, याला युट्यूबर बनायचं, ब्लॉगिंग बिगिंग करायचं याची, आणि रील पण इंस्टावर पण फेमस व्हायचं याला, रील वगैरे. पण ऍक्टिंगच नाही जमत बिचारा. फिरव रे ऋषी. काय ते हे थांब के कल्पेश युट्यूबर आला मध्ये माझ्या. कोणी उंगल्या नाही केल्या ते पण नशीब. चला तर आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go. कसला वारा सुटला इकडे. आता पोचलो आम्ही नाकोमध्ये. खतरनाक हाईटवर आहे. मला येता येता भरपूरच जास्तच लेट झालं आहे. तर आता इथे बघतोय ऋषा गेला विचारायला रूम्स आहेत का. जर भेटले तर भाई इकडेच स्टे करणार. आता टेम्परेचर खतरनाक डाऊन आहे इकडे, आणि वारा सुटला आहे त्याच्यामुळे अजून जास्त बँड वाजते. ते एक नशीब की जॅकेटच्या वरती रेनकोट पण घातलं म्हणून थोडी थंडी कमी वाजते. जर रेनकोट नसतं ना तर कुडकुडत बसलो असतो आणि वाट लागली असती. त्याला नशिबाने भेटल्या 2 रूम्स आहेत. ऋषाने बघितलं रूम वगैरे. तर आता इथे लावू, तो बोलला गाड्या आतमध्ये लावा. आता इथे आतमध्ये लावतोय गाडी. एक बरं आहे की स्वस्तामध्ये भेटल्यात रूम्स. सो जेवण बिवण सगळं त्याच, ब्रेकफास्ट सुद्धा सकाळचा तो पण त्याच्यातच इन्क्लूड आहे. आता भाई कॅपॅसिटी संपले. आता सामान न्यायला पण जीवावर जाते, बट काय करणार. आजचा दिवस इकडे स्टे करणार आणि उद्या निघू पुढच्या प्रवासाला. हालत बॅटरी फुल डाऊन होते. रात्री पोचतो ना जसे हॉटेलला रूम्स वगैरे घेतो ना भाई, काहीच नाही सुचत, फक्त आराम करायला वाटते. तर असा गेला आजचा दिवस. बघूया आता उद्याचा दिवस कसा जातो आहे. सो आजसाठी बाय बाय, गुड नाईट.
टेक केअर आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.